माझे नाव सान्वी निलेश राळो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा घाटलाटी. आज मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर बद्दल 2 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेले माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी अशा एका महामानवांविषयी बोलणार आहे ज्याचा केवळ नावानेच मनात स्वाभिमानाची ऊर्जा संचारते. ते नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी एका सामान्य कुटुंबातील भीमाचा जन्म झाला. पण त्यांची परिस्थिती असामान्य होती. ज्या काळात माणूस म्हणून वागणूक मिळत नव्हती, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, सावलीलाही गिटाळ मानला जायचा, अशा काळात बाबासाहेबांनी डोळ्यात शिक्षणाचे स्वप्न बळगळले. त्यांनी केवळ अपमान पोहोचवला नाही, तर त्या अपमानाचे रूपांतर आत्मसन्मानाच्या लढाईत केले. बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो प्राशन करेल तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही, तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी स्वतः प्रचंड कष्ट करून देश विदेशातून परदावा मिळाला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा डंका वाजवला. त्यांनी हे सिद्ध केले की परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी शिक्षण हे प्रगतीचे एकमेव शस्त्र आहे. बाबासाहेबांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवले नाही, तर ते समाजासाठी वापरले. 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह असो किंवा नाशिकचा काळाराम सत्याग्रह असो, त्यांनी अस्पृश्यता पेटण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांनी स्त्रियांना अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिल मांडले. आज भारतातील प्रत्येक स्त्री व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो, जी प्रगती करत आहे, त्यांच्या मागे बाबासाहेबांच्या विचारांची ताकद आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाला दिशा देण्याचे सर्वात मोठे आव्हान होते. बाबासाहेबांनी सर्वात मोठे ज्येष्ठ संविधान भारताला दिले. तर एक कायद्याचे पुस्तक नव्हे, तर तो एक प्रत्येक भारताचा श्वास आहे. त्यांनी दिलेले एक माणूस, एक मत आणि एक मूल्य हे तत्व आज भारताच्या लोकशाहीचा पाया आहे. शेवटी बाबासाहेबांचे कार्य केवळ समाजापुढे मर्यादित नव्हते, तर ते महाराष्ट्रातील बाबासाहेबांनी जिंजीव बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका वाजवली. नगराच्या जोडणीचे विचार मांडले आणि कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. त्याच्या विचारावर चालले हीच खरी श्रद्धांजली ठरेल. दोनच रस्ते आयुष्याचे, जगणे आणि जगू देणे. बाबासाहेबांनी शिकवले आम्हा